ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। शुकासारिखे पूर्णवैराग्यदाय वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माधव सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर समर्थ। भक्तीच्या या चर्चेमध्ये आपण 8 भक्तींचं सविस्तर वर्णन पाहिलं। आता 9वी भक्ती आपण पाहत आहोत। याचं नाव आत्मनिवेदन आहे आणि जे वर्णन इथे समर्थांनी केलं आहे ते जर बघितलं तर तुम्हाला स्पष्ट दिसेल इथे आत्मनिवेदन म्हणजे आत्मज्ञान आहे। एकत्वाचं ज्ञानच काय आहे? आत्मनिवेदन भक्ती त्यांनी सांगितली आहे। आत्मनिवेदन शब्दाचा इतर ठिकाणी जो अर्थ घेतला जातो तो म्हणजे सर्व समर्पण। आत्मनिवेदन करणे म्हणजे सगळं सोपवून देणे भगवंताच्या हाती असं। पण तिथे कधीच एकत्वाचं वर्णन नाही आहे जे की इथे आहे, म्हणून थोडासा फरक आहे। इतर ठिकाणी आत्मनिवेदन म्हणजे सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। त्यामुळे मी माझ्या इच्छा, माझे कर्म, माझ्या वस्तू मी तुला देतो। पण ते द्वैत अजून आहे। द्वितीयत्व मेंटेन केलेलं आहे त्याच्यामध्ये। पण इथे जेव्हा आपण पाहतो तर याच्यामध्ये तर इथे स्पष्ट ते म्हणतात की परमात्म्यान आत्म्यामध्ये जो भेद आहे तो भेद संपतो म्हणजे आत्मनिवेदन होतं असं। सकाळी आपण याच्यावर विचार केलेला आहे। आज आपल्याला स्वतःबद्दल जी आपली जाणीव आहे ती काय आहे? देहोहम, मी एक शरीरधारी आहे। काय पंखा पाहिजे? नाही। देहोहम शरीरोहम, शरीर आणखीन मी यामध्ये काही फरक नाही। आजची स्थिती ही आहे। याच्यावरच चिंतन करतात समर्थ आणि म्हणतात की जरा तुम्ही विचार जर केला तर तुम्हाला हे कळेल की स्वतःबद्दल ही जी समज आहे ही चुकीची आहे। देहोहम ही वृत्ती टिकणार नाही जर युक्तीच्या कसोटीवर जर तुम्ही त्याला कसलं तर। युक्तीच्याद्वारे, तर्काच्याद्वारे जर विचार केला की काय खरोखर मी शरीर असू शकतो का? तर शरीर तर जड आहे आणि मला तर भान आहे माझा। मी देह हात आहे की हाताचा माझा भान आहे? हाताचा भान आहे मला। कोणी नाही म्हणत की मी हात आहे पाय आहे। मला हाताचा भान आहे म्हणजे मी त्याच्यापासून वेगळा आहे। पटतं आहे ना हे? कोणी म्हणतं का मी पाय आहे, मी डोकं आहे? कोणी जर म्हणेल डोकं आहे तर समोरचा जरा विचार कर, तुझ्याकडे डोकं आहे का?
पण आता असं काही झालं आहे की हाताला कोणी स्पर्श केला तर आपण काय म्हणतो, मला स्पर्श केला. मग याचा अर्थ काय, हातच मी आहे. विचार केल्याने हे सगळं चुकीचं ठरतं. आता पूर्ण शरीराला बघितलं तर याच्यामध्ये काय, मांस आहे, रक्त आहे, नसनाडे आहे. कोणाला असं वाटतं का हाडं मी आहे, रक्त मी आहे? पण एक अशी माया आहे जणू काही, हे जेव्हा सगळं मिक्स केलं जातं याच्यामध्ये आपली एक अहमबुद्धी होऊन जाते की हे सगळं मी आहे. पण असे वेगवेगळे ढीक केले, हाडाचे, रक्ताचे, मांसाचे, तर त्याच्यामध्ये आत्मबुद्धी होईल का? कोणी नाही म्हणणार की हे मी आहे. तर हे अनादी काळापासून अज्ञानामुळे शरीर आणि आत्म्याचा भेद आपण विसरलो आहे. आणि शरीर आणि चैतन्य हे दोन्ही मिळून एक वस्तू निर्मित होती, त्याचं नाव आहे जीव. आज आपण काय मानतोय, आपल्याला जीव. आता हे सगळे विचार जे ना एकदम तुम्हाला कळणार नाही जर वेदांताचं बॅकग्राऊंड नसेल तर. पहिल्यांदाच ऐकते त्याला वाटेल हे काय, कोणचा विषय सुरू आहे. कठीण आहे जरा. आता इथे म्हटलं ना की एक आहे परमात्मा आणि एक आहे प्रकृती. परमात्मा म्हणजे चैतन्य, प्रकृती म्हणजे जड. आता आपल्यामध्ये जडही आहे, चैतन्यही आहे. दोघांचं मिक्सचर झाल्यामुळे आपल्यामध्ये एक वृत्ती उत्पन्न झाली की मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी कर्ता आहे, भोक्ता आहे. याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात जीवभाव. जर चांगले कर्म करत असेल तर आपण त्याला म्हणतो हा कोण आहे, सज्जन आहे. हा जीवाचंच नाव आहे. धर्मात्मा आहे, पुण्यात्मा आहे. चुकीची वृत्ती असेल तर पापात्मा आहे, दुष्टात्मा आहे. जीवाचेच हे नाव आहे. आता इथे म्हणतात की ही जी जीव नावाची एंटिटी आहे काही खरी नाही आहे, कारण जड आणि चेतन हे मिळून एक हा भाव उत्पन्न झालेला आहे. शरीर आणखीन आत्मा हे मिळून एक भाव उत्पन्न झाला आहे. आणि शरीर आणि आत्मा, जड आणि चेतन हे दोन्ही कधीच मिक्स होऊ नाही शकत. विरुद्ध धर्म स्वभावत्वात, विरुद्ध धर्म असल्या कारणाने. हे सगळे फार गूढ विषय आहे खरं म्हणजे. तर इथे हेच म्हणतात की दोनच आहे, तू कुठून आला मधून, असं. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकरू, जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू आणिला मध्ये. तर हे सिद्ध आहे, दोनच तत्व आहे. जडचेतन ही ग्रंथी परी गई, जदपि मृषा छूटत कठीणई, असं म्हणतात. शरीर आणि चैतन्य हे खरं म्हणजे दोन्ही मिळू नाही शकत, पण असं काही हे गाठ बनलेली आहे. ती यद्यपि मृषा, जरी ती खोटी आहे पण ते कापू शकत नाही, असं म्हणतात. छूटत कठीण आहे. तर इथे आता आपल्याला समजायचं काय आहे की मी फक्त चैतन्य आहे हे समजायचं आहे. बाकी जे आहे तो आभास आहे, आभास. म्हणजे फारच तर कठीण आहे, डोक्यावरून जात आहे. ज्यांना तर मी नेहमी म्हणतो डोकं वर करावं. अडकेले त्याच्यात, वरून जात आहे. तर हा विचार आहे, देहोहम मग जीवोहम मग शिवोहम. तर सत्य काय आहे, शिवोहम. सगळ्यात खालची पातळी काय आहे, देहोहम. थोडं विचार केला तर जीवोहम, अजून वर केला तर शिवोहम, ब्रह्महम. इथे समर्थांना हेच अपेक्षित आहे की तुम्ही असाच विचार करा. म्हणून पहा पुढे म्हणतात 12वी पहा, 12वी 13वी.
ऐसे हे सिद्धची असता, नाथिली लागे देह अहंता, परंतु विचारे पाहो जाता, काहीच नसे. पाहता तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना, तत्वे विस्तारली. तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती. आपण कैचा आत्मा एक स्वानंद घन, अहमात्मा हे वचन, तरी मग आपण कैचा भिन्न, उरला तेथे. सोहम हंसा हे उत्तर, याचे पाहावे अर्थांतर. पाहता आत्म्याचा विचार, आपण कैचा तेथे. परत परत इथे समर्थ म्हणतात आपण कैचा तेथे. म्हणजे तू कुठून आला, जीवभाव कुठून आला असं. आता पहा इथे म्हणतात जरा विचार करा, सिद्ध तर काय आहे, बस हे दोनच तत्व आहे, जड आणि चेतन, आणि शेवटी फक्त चेतनच मी आहे. हे सत्य आहे, एक अद्वितीय चैतन्य आहे, हे जगाचं सत्य आहे. जरी आपल्याला इथे नानात्व, अनेकता, विविधता हे सगळं दिसत आहे, मान्य आहे, दिसत आहे, पण विचार केल्यावर ते काही खरं सिद्ध होत नाही. आता सोन्याचे एवढे दागिने आहेत, तर काय 10 वस्तू आहे का तिथे, 10 तत्व आहे का? तत्व एकच आहे. नाही दिसत आहे. अरे दिसत आहे तर काय, वाटत आहे आम्हाला 10 आहे. वाटणं वेगळं, दिसणं वेगळं, पण सत्य काही वेगळं असतं. गमतीने नेहमी सांगतो ना मी, बरंच काही दिसतं. इथे दिसतं की सगळेजण ऐकत आहात आणि सगळ्यांना समजतं आहे असं इथून दिसतं आहे मला, पण ते किती सत्य आहे नाही समजे. आम्हाला सगळं कळतं आहे, चला चांगलं आहे, अभिनंदन. मग तर भरपूर काही दिसत असतं, पण ते काही सत्य नसतं. तर वैविध्य दिसत आहे, पण विचार केल्याने मृत्तिका इत्येव सत्यम. मातीचे अनेक मडके दिसत आहे, एक मोठा मडका, एक माठ आहे, लहान आहे, घट आहे, अमुक आहे, पण काय वाचारंभणम, हे सगळं वाचारंभण आहे, बोलण्यासाठी आहे. विचार केल्यावर एक मृत्तिका आहे, तर ते जे म्हणतात एक आहे. आता इथे म्हणतात हे सिद्ध जरी आहे, नाथिली लागे देह अहंता, सत्य एकच आहे. पण आज काय वाटतंय, किती लोक इथे बसले आहे, 70 लोक बसले आहे. हां, असं वाटतं 70 आत्मा बसलेले आहे. आत्मा 70 नाही बरं का, आत्मचैतन्य एकच आहे. हे लोकांना कळत नाही खरं. म्हणजे इथे जीव 70 बसले आहे, जीवात्मा 70 आहे, पण आत्मा एक आहे. लोकांना हाच फरक कळत नाही, जीवात्मा आणि आत्मा. शुद्ध आत्मा जेव्हा वेगवेगळ्या शरीरामध्ये दिसतो, त्याचं नाव जीव होऊन जातं. तर इथे 70 जीव बसलेले आहे, एक जीव वर बसलेला आहे. आता एक आत्मा वर आहे, बाकी आत्मा खाली आहे. नेहमीच आत्मा एक वचनामध्ये प्रयोग केला जातो. आत्मा, एक आत्मा, एकमेवाद्वितीय. अनेक भूत आहे, भूत प्राणी ते अनेक आहे. आता असं वीज अनेक आहे की एक आहे, सांगा जरा. पण वेगवेगळ्या उपकरणामध्ये तिचं प्रकटीकरण वेगवेगळं आहे. पण याचा अर्थ आहे नाही की माईकमध्ये वेगळी वीज. एकच पेट्रोल आहे, जसं सगळ्या गाड्यांमध्ये. गाड्यांचं मॉडेल वेगवेगळं आहे. ते आपल्याला जे मॉडेल दिलेलं आहे ना, ते वेगवेगळं आहे सगळं. म्हणे मला तर डिफेक्टिव्ह मॉडेलच मिळालेलं आहे. माझी बुद्धी काही चालतच नाही. The model is different, but because of which that is working is one.
तर इथे म्हणतात ते विसरल्यामुळे आपल्याला वाटतं की मी शरीर आहे आणि इथे वेगवेगळे सगळे लोक आहे. आत्मा एव इदं सर्वम असं म्हणतात. योमाम पश्यति सर्वत्र. देव म्हणतो की मी आत्मरूपात सगळ्यांमध्ये एक आहे. त्या दृष्टीने काही भेद नाही आहे. पण काय आहे, नाथिली लागे दे, नाथिली म्हणजे चिकटलं आहे असा एक देहोहम भाव. परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे. विचार केल्यावर मग ते कळतं, अरे मी मला चुकीचंच मला समजत होतो. जसं स्वप्नामध्ये मी मला काही पाहतो आणि जाग्रत अवस्थेमध्ये आल्यावर अरे हे काही वेगळाच आहे, असं इथे आहे. आता इथे म्हणतात पहा, पाहता तत्वविवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली. 13वी ओवी. म्हणजे हे पंचमहाभूत जे आहे, पंचतत्व, याच्यामुळेच पिंड आणखीन ब्रह्मांड बनलेलं आहे. लक्ष द्या, पूर्ण ब्रह्मांडामध्ये काय आहे, पंचतत्व, आणि या पिंडामध्ये काय आहे, पंचतत्व. विश्वाकारे व्यक्ती नाना, व्यक्ती म्हणजे व्यक्ती. पंचमहाभूताचे एक एक पिंड आहे, त्याच्यामुळे एवढे व्यक्ती झालेले आहे. पण काय, पिंड असू दे किंवा ब्रह्मांड असू दे, मटेरियल एकच आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, पृथ्वी, त्याच्यामध्येही तेच आहे. म्हणून म्हणतात यथा पिंडी तथा ब्रह्मांडी. तर आता हे इतका जो विस्तार आहे तो या पंचतत्वाचा आहे. आणि ते म्हणतात हे सगळे पंचतत्व जड आहे, यांचा मी साक्षी आहे. तत्वे साक्षत्वे वो सरती. शरीराचा मी साक्षी आहे आणि शरीर पंचतत्व आहे, तर पंचतत्वाचा मी काय झालो, साक्षी. मी पाहतो ना, शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय. अहम साक्षी, मी द्रष्टा आहे, बाकी सगळं काय आहे, दृश्य आहे. अच्छा, आता इथे अजून गंभीर, अजून सखोल ते म्हणत आहे. आपल्याला काय वाटतं की शरीर आहे, मी आहे, ठीक आहे, शरीर दृश्य आहे, मी द्रष्टा आहे. पण एक गडबड आपण काय करतो, दोघांना आपण सत्य मानतो. ठीक आहे, मी शरीरापासून वेगळा आहे, पण शरीर ऑल्सो सत्य, जगसुद्धा सत्य. असं नाही आपल्याला वाटत की हे मिथ्या आहे. पण विचार केल्यावर हे कळतं की जे मी सत्य मानत आहे, शरीर वगैरे, ते खरं म्हणजे आभास आहे, प्रातितिक आहे. जसं स्वप्नामध्ये वाटतं मला की जग पूर्ण सत्य आहे, पण ते काय असतं, प्रतीती असते की नाही. पण जोपर्यंत मी स्वप्नामध्ये आहे तोपर्यंत मला कळत नाही. ते स्वप्नामध्ये सगळं 100% सत्य. स्वप्नामध्ये आपण परीक्षा देत आहे, परीक्षेमध्ये नापास होत आहे, मग रडत आहे, पण उठल्यावर अरे परीक्षा वगैरे काही नाही, मी पास झालेलो आहे, मी आनंद होतो आपल्याला. अज्ञानामुळे जी मिथ्या वस्तू आहे ना, ती सत्य वाटते, आहे की नाही. तर इथे तेच म्हणतात की आपण दृश्य, द्रष्टा, आणि दृश्याला सत्य मानतो आणि मी द्रष्टा आहे. पण जेव्हा खरोखर विचार होतो तेव्हा कळतं की मी साक्षी आहे आणि हे जग सत्य आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. दोन नाहीच आहे. इथे म्हणतात तत्वे साक्षत्वे वोसरती. साक्षीभावसुद्धा वोसरती. म्हणजे आता सांगण्याची गरज नाही आहे की एक दृश्य आहे, मी दृष्टा आहे. हे तेव्हाच सांगण्याची गरज आहे जेव्हा दोन आहे. जर दुसरा नाहीच आहे तर आपण असं म्हणू शकतो का की मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे. जर दृश्यच नाही आहे तर मी म्हणू शकतो का द्रष्टा आहे.
आता तुमचं सध्या इथे नाव काय आहे? श्रोता. श्रोताच आहे ना, श्रोता तर नाही आहे कोणी. आता तुम्ही श्रोते केव्हा आहे? जेव्हा मी इथे वक्ता आहे. जर मी नसेल तर उगीच तुम्ही कशाला म्हणाल श्रोता? हे कसं नाव आहे? सापेक्ष नाव आहे ना. खूप सूक्ष्म सगळ्या गोष्टी इथे. जगामध्ये सगळं आपण सापेक्षच असतं सगळं. म्हणून आईन्स्टाईननी सांगितलं आहे एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह. सगळंच रिलेटिव्ह. मी वर बसलो आहे, तुम्ही खाली बसला आहे, हे काय रिलेटिव्ह आहे. जर कोणी आपल्या वर असेल तर तो काय म्हणाल, हे सगळे खाली बसले. आपल्या खालचे लोक आहेत ते काय म्हणतील, हे आमच्या डोक्यावर बसले. तर असं आपण म्हणूच नाही शकत की मी वर आहे खाली आहे. संदर्भ. गंमत आहे. म्हणून जे विज्ञानाने सांगितलं आईन्स्टाईनने तेच इथे सुद्धा सांगितलं आहे. तर मी द्रष्टा आहे दृश्याच्या संदर्भात. जर दृश्य मिथ्या आहे, दृश्याचं अस्तित्वच नाही आहे, तर मग काय? तर इथे म्हणतात साक्षत्व नुरे आत्मप्रचिती. म्हणजे पहिली स्टेप अशी आहे, दृश्य आहे, मी दृष्टा आहे. दुसरी स्टेप अशी आहे की फक्त दृष्टाच आहे. आणि असं जाणणंच काय? आत्मप्रचिती. यालाच म्हणतात आत्मज्ञान. आणि ते म्हणतात की जो आत्मा आहे तो कसा आहे? तर म्हणे आत्मा असे आदी अंती आपण कैसा. आत्माच आहे सुरुवातीला आणि शेवटी. मग मी कुठून आलो? मी म्हणजे जीवभाव. आत्मतत्वच आहे फक्त, आणि ते मी आहे. आता तुम्ही ठरवा की तुम्ही शरीर आहात की आत्मा आहात, जीव आहात की आत्मा आहात. म्हणजे एवढ्या तुम्ही काय काय सांगत आहात. सुरुवात कुठून होते? मी शरीर आहे. परत सांगतो, विचार केल्यावर फक्त शरीर मी नाही, मी कोण आहे? जीव आहे. जीव शरीरापेक्षा सूक्ष्म जीव आहे. आणि जीवाने जर विचार केला मी कोण आहे, तर म्हणे मी आत्मा आहे फक्त. असे तीन आहे. आणि हा आत्मा कसा आहे? तर म्हणे आनंद घन. आत्मा एक, आनंद घन. आत्मा एक बरं का, आत्मा अनेक नाही आहे. आत्मा एक, जीव अनेक. जसं बिंब एक आहे, प्रतिबिंब अनेक आहे ना. हे उदाहरण तर ठीक आहे ना, बिंब आणि प्रतिबिंब. हां, कारण आपल्याला आपलं प्रतिबिंब खूप आवडत असतं. शरीराचं प्रतिबिंब. जीव म्हणजे प्रतिबिंब आहे आणि आत्मा म्हणजे बिंब आहे. तर आज आपण आपल्याला प्रतिबिंबच मानलेलं आहे. आणि प्रतिबिंब कसं असतं माहीत आहे? आरसा कसा आहे त्याप्रमाणे प्रतिबिंब आहे. आरसा जर असा वाकडा तिकडा आहे तर प्रतिबिंबसुद्धा वाकडा तिकडा. तर मन काय आहे माहीत आहे? आरसा आहे. आणि मनामध्ये चैतन्य जे पडत आहे त्याचं प्रतिबिंब. मग तेच काय झालं? जीव. सगळ्यांकडे मन वेगवेगळं आहे की नाही? शरीर वेगवेगळं आहे. शरीर मन जणू काही आरसा आहे आणि त्याच्यामध्ये एक आत्मचैतन्य आहे. त्याचं जेव्हा शरीर मनाच्या थ्रू आपण पाहतो आपल्याला, तेव्हा आपण आपल्याला जीव अनुभव करतो. जसं मी आरसाच्या थ्रू जर आपल्याला स्वतःला पाहिलं तर मी काय होईन? प्रतिबिंब. आता मला सांगा, आरशामधलं प्रतिबिंब सत्य आहे की आरशा बाहेर जो उभा आहे तो? म्हणजे त्या मायनस आरसा मी आहे ते खरं आहे, पण प्लस आरसा ते खोटं आहे. प्रतिबिंब. त्याचप्रमाणे शरीर मन प्लस चैतन्य प्रतिबिंब झालं. ते आज आपण आपल्याला मानत आहोत.
पण शरीर मनाला बाजूला करून जेव्हा आपण पाहतो तर काय, शुद्ध आत्मा, शुद्ध चैतन्य. प्रतिबिंब खरं नाही आहे, बिंब सत्य आहे. प्रतिबिंबाने जर विचार केला की मी कोण आहे, तर काय कळेल त्याला? मी कोण आहे? मी बिंब आहे. आरशामध्ये भासणारं जे चित्र आहे ते तर चुकीचं आहे. त्याचप्रमाणे शरीर मन बुद्धीशी युक्त होऊन जेव्हा मी माझं अस्तित्व मानतो, तर म्हणे ते काय चुकीचं आहे. त्याच्याशिवाय सुद्धा तुम्ही आहात. आरशाशिवाय सुद्धा तुम्ही आहात की नाही? की नाही, जेव्हा आरसा असेल तेव्हाच मी आहे. फार कठीण आहे सगळा विषय हा, कठीण तर आहे. पण लोक काय म्हणतात, आम्हाला कळत नाही पण बरं वाटतं ऐकायला, असंही लोक म्हणतात. आता इथे म्हणतात की एक आत्मा आहे, तो आनंदघन आहे, म्हणजे तो मीच आहे. आनंदघन हे माझं खरं स्वरूप आहे. जेव्हा मी जर आत्मरूपात आपल्याला अनुभव केला, तर मग परत मी सुखी आहे, दुःखी आहे, करता आहे, भोगता आहे, हे कुठून येईल? आहे की नाही? आत्मा तर कसा आहे? सत चैत आनंद असा आहे. म्हणून इथे पुढे म्हणतात की मी कोण आहे? तर म्हणे सोहम. कोहम, मी कोण आहे? तर म्हणे सोहम. सोहम म्हणजे ते तत्व मी आहे. सह म्हणजे ते, तो मी आहे. अच्छा, आता तो म्हणजे कोण? तो म्हणजे शुद्ध आत्मचेतन, तो मी आहे. आता आत्मा म्हणजे काय आहे, जरा याचं वर्णन करा. ठीक आहे, मी शरीर नाही, मी प्रतिबिंब नाही, जीव नाही, मी बिंब आहे, म्हणजे मी आत्मा आहे. त्याचं आत्म्याचं स्वरूप काय आहे? तर पहा 17वी ओवी. आत्मा निर्गुण निरंजन, तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैचा तेथे. आत्मा म्हणजे अद्वैत, द्वैताद्वैत, तेथे मीपणाचा हेत उरेल कैचे. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण. निखळ निर्गुण आपण, कोण कैचा. त्वंपद तत्पद असी पद, निरसुनी सकळ भेदाभेद. वस्तू ठाईची अभेद, आपण कैचा. निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवाची कैचे आधी. स्वरूपी होता दृढबुद्धी, आपण कैचा. आता या सगळ्या ओव्या फार हेवी ओव्या आहे. हेवी म्हणजे थोडा जड आहे. नाश्ता झालेला आहे आता आणखी. म्हणजे हा विषय सकाळी घेतला पाहिजे. आत्मा काय? आता आपलंच वर्णन आहे, पण आपल्याला वाटतं आत्मा म्हणजे काहीतरी एक वेगळीच वस्तू आहे आणि त्याचं हे सगळं वर्णन सुरू आहे. आत्मा म्हणजे मी. अच्छा, आता मी कोण आहे? खरा मी निर्गुण आहे. मी आत्मा निर्गुण. निर्गुण, आता निर्गुण म्हणजे काय याची व्याख्या करायला आता शेवटचा ओव्हर चालू आहे आणि याच्यामध्ये 15-20 रन बनवायचे आहेत. आता एक रन काढू नाही शकत, षटकार चौकार. तर निर्गुण म्हणजे इथे फक्त एवढं समजा, त्रिगुण नाही आहे आत्म्यामध्ये. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे 3 गुण सांगितलेले आहे. आणि संपूर्ण जग या त्रिगुणांनी बनलेलं आहे. फक्त आत्मचैतन्य सात्विकही नाही, राजसिक नाही, ते त्रिगुणातीत आहे. गुणातीत, त्रिगुणातीत. गुण म्हणजे काय माहिती आहे? तर असे गुरुदेव म्हणायचे मूड्स, एक इंग्रजी वाचतं मूड्स. जेव्हा आपला शांत मूड आहे तेव्हा काय? सत्वगुण. जेव्हा
विक्षेप आहे, चंचल आहे, तेव्हा काय? रजोगुण. आणि जेव्हा डुलकी येत आहे, आपोआप डोळे बंद होत, म्हणजे काय? तमोगुण. हो म्हणे, याचा तर साक्षात्कार आत्ताच होत आहे. तर 3 गुण सतत आपल्याला अनुभवास येतात, जातात. सकाळी सत्वगुण असतं, त्याचं प्राधान्य, दुपारी रजोगुण, मग तमोगुण. पण आत्मा सात्विक, राजसिक, तामसिक नाही आहे बरं का. हे सांगा, असं नका म्हणू इथे 70 सात्विक आत्मा बसल्या आहेत, असं लोक कधी किती म्हणतात. सभी आत्माओं को नमस्कार, असं लोक हिंदीमध्ये कधी. सज्जन लोक बसले आहे, हे ठीक आहे. तर आत्मा निर्गुण आहे. हे गुण जे आहे ना, हे मायेमध्ये आहे. दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्य. माया त्रिगुणात्मिका आहे, आत्मा नाही, चैतन्य नाही. अच्छा, तर म्हणजे मी निर्गुण आहे. यस. निरंजन, फार छान शब्द आहे, निरंजन. राम निरंजन न्यारा रे, कबीरांनी एक भजन लिहिलं आहे. निरंजन शब्दाचा असतो तिथे अंजन नाही. अंजन म्हणजे माया, डाग, अशुद्धी. अंजन म्हणजे काजळी असतं की नाही, काजळ, ते तिथे नाही. शुद्ध, मी शुद्ध आहे. लक्षात ठेवा, मन शुद्ध अशुद्ध होतं, शरीर शुद्ध अशुद्ध होतं, पण आत्मा किती अशुद्ध विचार आले तरी आत्मा शुद्धच आहे. जसं हे पोकळी आहे, पोकळी, स्पेस, याच्यामध्ये किती पाऊस पडू दे किंवा धूळ माती उडू दे, निरंजन. पाणी शुद्ध अशुद्ध होतं, लक्षात घ्या, प्रदूषित होतं, वायू प्रदूषित होते, पण आकाश नाही. तर ते आत्माच मी आहे. आणि इथे पहा, समर्थ स्पष्ट म्हणतात, तयासी असावे अनन्य. त्या आत्म्याशी तुम्ही अनन्य व्हा, म्हणजे तुम्ही आत्म्याला वेगळं मानू नका. आपल्याला आत्मा म्हणजे काही वेगळं अन्य आहे, म्हणजे तू कोण आहे? जर आत्मा काही वेगळं आहे तर मग तू कोण आहे? मी आत्माला पाहत आहे, तर पाहणारा आत्मा आहे ना. तर अनन्य, आत्म्यापेक्षा तू वेगळा नाही आहे. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैसा तेथे. तर म्हणे, एकदा तू हे जर जाणलं की तू आत्मतत्व आहे, तर मग तू त्याच्यापासून वेगळा कसा राहील? पुढे म्हणतात, आत्मा म्हणजे तो अद्वैत. आत्मा म्हणजे अद्वैत. अद्वैत म्हणजे द्वैत नाही, म्हणजे आत्म्यामध्ये 2, 4, 10 प्रकार नाही, एक आहे. हे पहा, हा जो शब्द आहे ना अद्वैत, फार छान शब्द आहे. आत्म्याला एक म्हणू शकतो, एक आहे आत्मा, पण एक नाही म्हणत. हे काय म्हणतात? अद्वैत. का? कारण एक म्हटल्यावर 2, 3, 4ची शक्यता आहे, पण द्वैत म्हटलं म्हणजे क्लोज केलं. काय छान शब्द आहे एकदम. एक नंतर एक व्यक्ती आला आहे, तर आपण काय म्हणतो, अच्छा म्हणजे दुसरासुद्धा येईल. तर एकानंतर 2 येतं, पण अद्वैत नंतर मग काही नाही. गुरुदेव काय म्हणायचे, 1 विदाऊट अ सेकंड, असं ते म्हणायचे. परत परत म्हणतात की आत्म्या म्हणजे असे 10, 20, 25 प्रकार नाही आहे. कॉन्शियसनेस इज 1, चैतन्य एक आहे. जेथे नाही द्वैताद्वैत, तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा. परत तेच म्हणतात की तुम्ही
आत्म्यापासून वेगळं नका मानू. आत्मा कसा आहे तर म्हणे पूर्णत्वे परिपूर्ण, पूर्ण आहे. चैतन्यामध्ये अपूर्णता नाही कोणत्याच दृष्टीने. शांती, आनंद, तृप्ती. हे बघ, पूर्ण म्हणजे काय? कोणतंही काम आपण पूर्ण करतो आपल्याला बरं वाटतं की नाही? पूर्णता इज इक्वल टू आनंद. जोपर्यंत पूर्ण काही होत नाही मनामध्ये चुटपुट लागते, अजून पूर्ण केलं नाही, अजून पूर्ण नाही. पूर्ण म्हणजे आज माझं काय तृप्ती, पूर्णता नाही तृप्ती. पूर्ण. एक महात्मा म्हणायचे विनोदाने, त्यांना अर्धा लड्डू दिला, अर्धा लाडू. ते म्हणाले मी पूर्णत्वामध्ये विश्वास करतो, पूर्ण द्या मला. तेव्हा पूर्ण तृप्ती होईल. आय बिलीव्ह इन कम्प्लीटनेस, फुलनेस. पूर्ण थोडीशी कमतरता राहते तर गुरुजी छान उदाहरण देतात. चहा आपण पितो, जर साखर जर थोडीशी कमी असेल तर थोडी टाका, मजा नाही येते, मजा नाही येते. म्हणजे ज्यांना डायबिटीज नाही त्यांच्यासाठीच असं म्हणत आहे मी. ज्यांना गोड चहा पिण्याची सवय, जर एवढंसं साखर टाकली तर त्यांची तृप्ती होणार नाही. थोडंसं मीठ कमी असेल तर थोडं टाका, टाकल्यावर हां आता. पूर्णत्वामध्ये आनंद आहे. म्हणून पूर्णमद पूर्णमिदम असं म्हणतात. सुरुवातीला पूर्ण परमात्मा होता. परमात्मा नेहमीच पूर्ण आहे. तर आत्मा जो आहे त्याच्यामध्ये अपूर्णता नाही आहे. म्हणजे दुःख नाही आहे, बंधन नाही आहे, अशांती नाही आहे, हा अर्थ घ्या. तर अशा या पूर्ण आत्म्याचं ज्ञानच आपल्याला पूर्ण आनंद देऊ शकतं. आता इथे ही जी पुढची ओवी आहे ही अजून जरा कठीण आहे. म्हणे असं तुम्ही घाबरवू नका आम्हाला, आम्ही समजतोय असं तुम्ही. आता नाही, इथे 2-3 शब्द असे आले ज्यांनी कधी ऐकले नाही ते म्हणतील हे कुठून आले. त्वमपद, तत्पद, असीपद, निरसुनी सकळ भेदाभेद, वस्तू ठाईची अभेद. हां, ही ओवी वाचली का आपण? वाचली ना, 20वी ओवी. आता म्हणे एक उपनिषदामध्ये एक वाक्य आहे, त्याला म्हणतात महावाक्य. कोणतं महावाक्य आहे? तत्त्वम असि. तत्त्वमसि. आता त्या महावाक्यामध्ये असं सांगितलं आहे, जे सद्गुरू आहे त्या शिष्याला म्हणतात ते तू आहे, तत्त्वम असि. आता ते म्हणजे काय? ते किंवा तो, तत् ईश्वर. हां, ईश्वर. आणि त्वम म्हणजे जे आज आपण मानतोय, त्वम म्हणजे तू. तर तू कोण आहे? तू म्हणे तोच ईश्वरच तू आहे. तर इथे ईश्वर आणि जीव दोघांचं काय? एकत्व आहे. म्हणून महावाक्याला काय म्हणतात? महावाक्य जीव ब्रह्मैक्याचा बोध करून देणारं वाक्य आहे. अद्वैत तत्वाचं प्रतिपादन करणारं वाक्य म्हणजे महावाक्य. महावाक्य म्हणजे खूप लांब लचक वाक्य नाही, महान अर्थ ज्या वाक्याचा आहे त्याला म्हणतात महावाक्य. जिथे देव आणखीन जीव दोघांमध्ये भेद नाही आहे असं सांगितलं आहे. आता म्हणे देव आणि मी एक आहे. हे ऐकायला फार छान वाटतंय पण मला विश्वास नाही होत आहे. तत्त्वम असि, असि म्हणजे आहे, ते तू आहे. आता म्हणे हे एकदम कळत नाही, कारण त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तर एवढे भेद आहे, कसं एकत्व?
तो नेहमी आनंदी आहे, मी नेहमी रडणारा आहे. कसं एकत्व? तो सर्वशक्तिमान आहे, मी अगदी अल्पशक्तिमान आहे. मी अनेक वेळा हा विषय सांगितलेला आहे दुसऱ्या ठिकाणी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये तर किती फरक आहे. मी सृष्टी बनवू शकतो का? देव बनवू शकतो. गुरु छान म्हणतात, म्हणे आय एम ऑल्सो क्रिएटर. ओके, पण म्हणे मी सृष्टीचा क्रिएटर नाही आहे, प्रॉब्लेम क्रिएटर. मी समस्यांना निर्माण करतो. मी सुद्धा कमी थोडी आहे, पण विषय वेगळा आहे रचनाचा. तर देवामध्ये आणि जीवामध्ये तर असे अनेक फरक आपल्याला दिसतात. तर गुरुजी म्हणतात की देव करंगळी म्हणतात ना, त्याच्यावर काय उचलतो? गोवर्धन. त्याला काही नाही होत. आणि आपण एक सुटकेस उचलतो, ती सुद्धा रिकामी, तर स्लिप डिस्क होऊन जातात. तर किती फरक आहे. शक्तीमध्ये फरक, बुद्धीमध्ये फरक. त्याची बुद्धी किती अफाट आहे. तर म्हणे तत्वमसी तुम्ही कसे काय म्हणत आहात? तो म्हणते मी एकच आहे ना हा प्रश्न. अनेक भक्त लोक फार चिडतात खरं म्हणजे या वाक्याने. हे पहा, वेदांती लोक स्वतःला देव म्हणवतात. ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी म्हणतात. तर आता इथे खूप विचार केला आहे. हे वाक्य इतकं सोपं नाही समजायला. फक्त एवढं सांगतो मी की जीवन ईश्वरामध्ये एकत्व चैतन्याच्या दृष्टीने आहे. ईश्वरही तेच चैतन्य आहे आणि मी सुद्धा तेच चैतन्य आहे. त्याची शक्ती वेगळी, बुद्धी वेगळी, त्याची बरोबरी मी करू शकत नाही. त्याच्या दृष्टीने मी एकत्व नाही आहे, एक नाही आहे. पण जे तत्व आहे ना, भगवंतसुद्धा तेच तत्व आहे आणि जीवसुद्धा तेच तत्व आहे. आता हे सगळं समजायसाठी खूप तुम्ही वेदांत ऐका, तेव्हा हळूहळू कळेल. तत्वदृष्टीने एक आहे, उपाधी ज्या आहे त्या दृष्टीने कधीच मी एक नाही. जसं आता उदाहरण, आपण सगळे इथे बसलो आहोत. आता मी सांगितलं आपण सगळेजण एक आहोत. तो लोक कसे काय एक आहे? तुमचं शरीर वेगळं, माझं शरीर वेगळं, तुमचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा, आहे की नाही फरक? पण जर मी असं सांगितलं आपण सगळे भारतीय आहो, या दृष्टीने मी म्हणत आहे, तर भारताच्या दृष्टीने सगळे एक आहे, भारतीय. किंवा सगळे शिबिरार्थी आहे, एक आहे. तर आता काय केलं आपण? आपल्या उपाधी बाजूला केल्या. जात पात वय रंग हे सगळं बाजूला केलं तर आपण सगळे काय एक. याला काय म्हणू टेक्निकली? उपाधी. हे जात पात वगैरे ना, बुद्धी शक्ती हे उपाधी आहे. शरीर रंग भाषा प्रांत, जसं कोणी पंजाबी आहे, कोणी गुजराती आहे, कोणी तमिळ आहे, कोणी तेलुगू आहे, पण सगळेजण काय म्हणे आम्ही सगळे भारतीय आहोत, हिंदू आहोत. तर दृष्टी जर बदलली तर एकत्व आहे, दृष्टी बदलली नाही तर मग भेदच भेद आहे. कळतंय का? सगळेजण इथेच आहात ना, जागृत अवस्थेमध्ये आहात. त्याचप्रमाणे जीवन ईश्वर याची उपाधी वेगळी आहे. त्याची उपाधी कशी आहे म्हणे? शुद्ध सत्व. उपाधी म्हणजे बुद्धी वगैरे वगैरे. जर ती बाजूला केली तर एकच तत्व आहे. जसं प्लास्टिकच्या 10 खुर्च्या आहे, काही मोठ्या आहे, काही छोट्या आहे, लहान आहे, काही अशा आहे. आता कोणी म्हटलं इथे एकच तर आहे, ही खुर्ची आणि ही खुर्ची दोन्ही एक आहे. अरे म्हणे एक कसे काय? तर कोणत्या दृष्टीने एक आहे? प्लास्टिक दृष्ट्या एक.
आकार ही उपाधी आहे. दोघांचे आकार तुम्ही विसरा आणि मग पहा एक आहे. तर इथे म्हणतात पुढच्या ओवीमध्ये, निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवची कैचे आधी, स्वरूपही होता दृढबुद्धी आपण कैचा. ही उपाधीला बाजूला करा. ही उपाधी एक अशी वस्तू असती जी बदल करत नाही दुसऱ्या वस्तूमध्ये, पण तिच्या जवळ असते. जसं आता मी चष्मा घातला आहे तर ही काय एक उपाधी आहे. कोणी लांबून म्हणेल चष्मेवाले स्वामीजी, टोपी घातला आहे तर टोपीवाले स्वामीजी, पण त्या चष्म्या किंवा टोपीमुळे त्या स्वामीजींमध्ये काही फरक होत नाही. ते बाजूला करा आणि मग पाहते कसे आहे. तर काय, शरीर मन बुद्धी इंद्रिय या उपाधी आहे. एक चैतन्यावर हे उपाधी आहे. आणि सगळ्यांची वेगवेगळी उपाधी आहे म्हणून भेद 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 दिसतं आहे. जर सगळ्यांनी आपापल्या उपाधी विसरल्या तर मग काय एक. अनेक वेळा मी सांगितलं आहे ना तुम्हाला, ते ज्यांनी आधी प्रवचन ऐकले, एक इंग्रज भारतामध्ये आला आणि तो म्हणाला की भारतामध्ये मला एकही भारतीय माणूस भेटला नाही. अरे म्हणे काय, भारतामध्ये आला आणि भारतीय नाही. म्हणे कोणालाही विचारलं तुम्ही कोण आहे तर म्हणे मी पंजाबी आहे. दुसऱ्याला विचारलं मी गुजराती आहे. तिसऱ्याला विचारलं मी महाराष्ट्रीयन आहे. कळलं का? याच्यामुळे सगळे भांडणं आहे. एक दृष्टी नसल्यामुळे प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद. जेवढं जेवढं तुम्ही एकत्वाकडे जाल तेवढं काय आपसामध्ये प्रेम. म्हणून परत परत आठवण करावी लागते. गर्व से कहो हिंदू है. हां, जेवढ्या छोट्या छोट्या उपाधीमध्ये आपलं तादात्म्य राहील तेवढे वाद भांडण. तर हे आपल्याला भेद फक्त जीवांमधलाच बाजूला करायचा नाही आहे, तर ईश्वरामधला सुद्धा भेद बाजूला करायचा आहे. आणि मग काय, मग तिथे एकच तत्व राहील. ही आत्मनिवेदन भक्ती आहे की नाही फार उच्च. तर निरसिता जीव शिव उपाधी. जीव आणि शिव दोघं एक आहे, पण याचा अर्थ असा नाही उपाधीशी एक होऊन एक नाही आहे, उपाधीला बाजूला करून एक आहे हे समजायचं. लोकांना हे कळतच नाही म्हणून सारखं वादच घालत राहतं. हे काय एकत्व एकत्व. लोकांना वाटतं आम्हाला तर हे वेगवेगळंच बरं वाटतं. एकत्व पचत नाही लोकांना. है ना? पण आता समर्थ तर म्हणतात हे सत्य आहे. तर जेव्हा तुम्हाला पचेल पाचन शक्ती वाढवा, कायम चूर्ण खा. जेव्हा पचेल पण सत्य हेच आहे. आता पाहिजे म्हणतात पुढची ओवी. आपण मिथ्या साच देव, देवभक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपली. पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. नववी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्ममरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नवे. ऐसी हे नवविधा भक्ती, केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. सायोज्य मुक्ती सकल्पांत छळन नाही. आता इथे म्हणतात की जे ज्ञानी लोक आहे ते म्हणतात की जीवभाव मिथ्या आहे, ब्रह्मभाव सत्य आहे. देहभाव चुकीचा आहे, आत्मभावच सत्य आहे. आपण मिथ्या साच देव, म्हणजे
जे आज आपण मानतोय ते मिथ्या आहे. खरं काय आहे आत्ता जे वर्णन केलं, एक अद्वितीय तत्व. आणि म्हणे देवभक्त अनन्यभाव या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणती. हे जे परत परत एकत्व सांगितलं आहे हे कोण जाणतात म्हणे अनुभवी. म्हणून अनुभव घेण्यासाठी काय करा, मग ज्ञान मिळवा. ज्ञान मिळवण्यासाठी श्रवण करा. श्रवण करण्यासाठी पहिल्या दिवशी सांगितलं मी विभूतीमध्ये या. तर अनुभवी जाणती या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान. ज्ञानी लोकांना याच्यामध्येच काय समाधान आहे. द्वैत भक्ती पायऱ्या आहे, शेवटी कुठे पोचायचं आहे अद्वैतमध्ये. इथे काय छान सांगतात म्हणे, पहा 5 तत्वांमध्ये आकाश हे सगळ्यात सूक्ष्म आणि सगळ्यात श्रेष्ठ आहे. आकाश म्हणजे जे परवा आपण पाहतो ते नाही, पोकळी त्याला म्हणतात आकाश. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये पोकळी आहे. नाही हे सांगावं लागतं, नाही तर लोक आकाश म्हटल्याबरोबर एकदम लक्ष कुठे जातं. नीला आकाश, नील गगन. वेदांतामध्ये आकाश म्हणजे ही पोकळी. आणि आकाश कसा आहे तर म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे. पंचतत्वामध्ये आकाश सगळ्यात पहिला तत्व आणि सूक्ष्म. आकाशमध्ये वायू, मग सगळं आहे. आकाश अधिष्ठान हे संपूर्ण ब्रह्मांडाचं. पहा हे सगळे ग्रह नक्षत्र तारा वगैरे कुठे आहे, फिरत आहे आकाशात. अच्छा, आकाश असं फक्त बाहेरच नाही आहे, आतमध्ये सुद्धा आहे पोकळी. पोटामध्ये आहे ना पोकळी. 12:30 वाजता तुम्हाला अनुभव होईल. पोकळी भरायला पाहिजे आता. काही लोकांच्या डोक्यामध्ये सुद्धा आहे. तर पोकळी. तर आकाश पंचभूतामध्ये श्रेष्ठ, सकळ देवामध्ये जगदीश श्रेष्ठ. सगळी देवता आहे, काल मी सांगितलं 33 कोटी, त्याच्यामध्ये जगदीश तो श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे नवविधा भक्तीमध्ये ही आत्मनिवेदन भक्ती श्रेष्ठ. अरे स्वामीजी, मग पहिल्या दिवशी हे सांगायचं ना, तुम्ही आधी उगीच एवढे सांगितलं. बेस्ट तुम्ही नंतर सांगत आहात. तर नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. नववी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण. इथे म्हणतात ही आत्मनिवेदन भक्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. म्हणजे जोपर्यंत परमात्म्याला आत्मरूपात आपण जाणत नाही तोपर्यंत जन्म होत राहील. जर जन्म मरणाला चुकवायचं असेल तर म्हणे ही भक्ती करा. आणि हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे, हे सत्य आहे. म्हणून या सगळ्या ओव्या अगदी मोत्याप्रमाणे फार किमती आहे. एक ऐसी ही नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. आता पहा, आत्मनिवेदन भक्तीने सायोज्य मुक्तीचा अनुभव होतो. सायोज्य मुक्ती म्हणजे देवाशी एकरूप होणे, अन्य न राहणे. आणि ही सायोज्य मुक्ती कशी आहे? सायोज्य मुक्तीचं कल्पांती चळण नाही. एकदा सायोज्य मुक्तीचा अनुभव झाला की मग त्याच्यामध्ये चलन विचलन पतन नाही आहे. एकदा एकत्वाचा अनुभव झाला की मग जन्म मरण नाही आहे. तर म्हणजे अजून काही मुक्ती आहे का? म्हणे हो, 4 प्रकारच्या मुक्ती आहे. आणि ही सगळ्यात शेवटची सायुज्य मुक्ती. या 3 मुक्ती आहे त्या 8 भक्ती ज्या सांगितल्या आहेत त्याच्याद्वारे आपल्याला 3 मुक्ती मिळू शकतात. पण आत्मनिवेदनाने ही 4थी मुक्ती.
म्हणून पहा, बरोबर वाचू. तीही मुक्तीच आहे चळण, सायोज्य मुक्ती अचळ जाण. त्रैलोक्यास होता निर्वाण, सायोज्य मुक्ती चळेण. अवघिया चत्वार मुक्ती, वेदशास्त्रे बोलती. तयामध्ये तीन नासती, चौथी ते अविनाश. पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायोज्य मुक्ती. ऐसिया चत्वार मुक्ती, भगवत भजने प्राणी पावती. हेची निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे. तर आता इथे म्हणता इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवाद आत्मनिवेदन भक्तिनाम समास नववा श्रीराम. तर म्हणे अवघ्या चार मुक्ती आहे टोटल एकूण. वेदशास्त्रांमध्ये 4 मुक्ती सांगितल्या आहे, त्यापैकी 3 नासती. 3 कशा आहे? 3 तुम्हाला मिळाला तरी तुम्हाला परत परत बंधन मिळेल असं म्हणतात. पण ही 4थी मुक्ती झाली तर मग नेहमीसाठी मुक्ती. म्हणे आता ह्या 4 मुक्ती कोणच्या आहे? त्याचे नावं इथे सांगितले आधी. स्वलोकता, पहिली काय? स्वलोकता. दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायोज्य. आता म्हणे याचं वर्णन कुठे आहे? तर म्हणे याचं वर्णन या शेवटच्या समासात आहे. आता याच्यामध्ये आपण हे सगळ्या ओव्या वाचण्याची गरज नाही आहे. पहिली ओवीपासून 22व्या ओवीपर्यंत समर्थांनी लोकाचं वर्णन केलं आहे, जगाचं खूप. आणि शेवटच्या ज्या 8-10 ओव्या आहे त्याच्यामध्ये या 4 मुक्तींचं वर्णन आहे. ठीक आहे. आता पहिली ओवी वाचू आपण. श्रीराम मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार. तो पंचभूताचा विचार, ज्ञानदशकी बोलिला. तो अहंकार वायुरूप, तयावरी तेजाचे रूप. तया तेजाचा आधारे आप, आवरणोदक दाटले. तया आवरणोदकाचा आधारे, दरा धरिले फणीवरे. वरती 56 कोटी विस्तार, वसुंधरा हे. हां बाई ठीक आहे. एवढं इथे म्हणतात की मूळ ब्रह्म आहे, ब्रह्मतत्व निराकार आहे. त्याच्यामध्ये जेव्हा अहंकार स्फुरित होतो, अहंकार म्हणजे एक संकल्प की आता मला हे जग करायचं आहे. मग तिथून सगळे जे लोक आहेत, 14 भुवन, पृथ्वीलोक, स्वर्ग, नरक, हे सगळे काय प्रकट होतात. तर हे सगळं इथे वर्णन आहे. ते वर्णन वाचायचं की जास्त गरज नाही. कुठून काय होतं तर आकाशावरून वायू, वायूपासून पंचतत्व, मग पंचतत्वापासून मग पृथ्वी आहे, मग मेरू पर्वत आहे, मग सप्तसागर आहे, मग बद्रिकाश्रम, बद्रीनारायण, सगळं इथे खूप वर्णन आहे. विविध तीर्थक्षेत्र वगैरे आहे. हे सगळे उत्पन्न होतात आणि स्वर्ग वगैरे सुद्धा उत्पन्न होतात. आता जे लोक भक्ती करतात माझी, देव म्हणत आहे, तर म्हणे त्यांना माझ्या लोकाची प्राप्ती होती. आता स्वर्गलोक म्हणा किंवा वैकुंठ म्हणा, उच्च लोक. आणि ती जी मुक्ती आहे भगवंताच्या लोकामध्ये जाणं, त्याला काय म्हणू? स्वलोकता मुक्ती. स्वलोकता. तर आता पहा 22वी ओवी पहा. ऐसे ते स्वर्गभुवन, सकळ देवांचे वसते स्थान. तया स्थळाचे महिमान, बोलिजे तितुके थोडे. जेथे ज्या देवाचे भजन करावे, तेथे ते देवलोकी राहावे. स्वलोकता मुक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे. आता इथे म्हणजे
ज्या देवाची तुम्ही भक्ती केली त्या देवाच्या लोकामध्ये तुमचं गमन होईल. हे भगवंताचे सुद्धा एक एक प्रायव्हेट वर्ल्ड आहे. विष्णूची भक्ती केली, चलो वैकुंठ में जाओ. शंकराची कैलास, म्हणून कैलासवासी, वैकुंठवासी. वैष्णव लोक म्हणतील वैकुंठवासी, गोलोकवासी. रामाचे भक्त आहे साकेतवासी. आणि जनरल जो काही नाही स्वर्गवासी. जरी त्याचे कर्म तसे नाही आहे, पण चला आता मेल्यावर कशाला होतं, सगळ्यांना एक टप्पा स्वर्गवासी. तर इथे पण भक्तीचं प्रकरण आहे, म्हणून भगवंताच्या लोकामध्ये ते जातात. तर ही स्वलोक मुक्ती ही आहे. अच्छा, आता भगवंताच्या लोकामध्ये जरी तुम्ही गेला तरी काही लोक नुसतं लोकामध्ये नाही जात, तिथे देव राहतो आणि देवाच्या जवळ ते राहतात. तर ज्यांची भक्ती थोडी बेटर आहे, श्रेष्ठ आहे, तर त्याला काय पहा, लोकी राहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता, स्वरूपची व्हावे ते स्वरूपता, तिसरी मुक्ती. तर पहा इथे दोन मुक्तींचा वर्णन आहे. देवाच्या जवळ राहतात ते अजून निकट, तर सामिप्य मुक्ती त्याला म्हणतात. म्हणजे असं आहे, एका मोठ्या छान शहरामध्ये तुम्ही गेलात, छान प्लॉट तुम्हाला मिळाला, तुम्ही काही पैसा दिला, ज्यांनी जास्त पैसा दिला त्याला अजून चांगली जागा आहे ना, अजून म्हणजे जे मोठी मोठी चांगली जागा आहे, जसं मुंबईमध्ये प्राईम लोकेशन. हां बरोबर, अनुभव आहे ना सगळ्यांना, म्हणून तर आधी आउटस्कर्टमध्ये राहतात, म्हणजे मुंबईमध्ये आहे पण कुठे खूप लांब, ठाणे वगैरे इकडे तिकडे. पण मग आता अजून आता काय जिकडे नेकलेस आहे ते क्वीन्स मरीन ड्राईव्ह आता समीप. तर असं म्हणजे जवळजवळ, मग तिथे फ्लॅटची किंमतही वाढतं. जो जास्त पैसा देतो तो जास्त प्राईम लोकेशनमध्ये, त्याचप्रमाणे इथे म्हणे देवाचा बंगला माझ्या जवळच आहे, एकदम समीपता. तर लोकी राहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता. आणखीन सारूप्य मुक्ती आहे, तिसरी म्हणजे सारूप्य मुक्ती. सारूप्य मुक्तीला इथे स्वरूप मुक्ती सांगितली आहे. सारूप्य मुक्ती म्हणजे फक्त देवाच्या जवळच नाही राहायचं, तर देवासारखं होऊन जायचं. म्हणून विष्णू लोकामध्ये अनेक असे लोक आहेत जे अगदी विष्णूसारखे दिसतात, विष्णूसारखे. त्यांचं रूप जे पार्षद आहे ना, जे विष्णूचे. आता एक माणूस कन्फ्यूज झाला तिथे गेल्यावर, अरे कोण आहे विष्णू, सगळे विष्णूसारखे दिसतात एकसारखे. तर म्हणे तुला जर खरा विष्णू पाहायचा असेल तर जिथे लक्ष्मी आहे ना, लक्ष्मीच्या जवळ जो बसला आहे तो खरा विष्णू आहे. म्हणून ते लगेच पुढे सांगितलं त्यांनी, फारच सुंदर. देवस्वरूप झाला देही, श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही. ते नाही मिळणार तुला. स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे. कौस्तुभ लक्ष्मी हे तर इट इज ओनली विथ विष्णू. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ शकता. तर सारूप्य मुक्ती अजून आपण त्या देवाचं ध्यान केलं तर त्याच्यासारखंच आपण होऊन जाऊ. याला म्हणतात सारूप्य मुक्ती. आणखीन इथे म्हणतात की तुम्ही कोणत्याही लोकामध्ये जा, जवळ राहा, पण अजून भेद राहिलेला आहे ना, तर कधीही तुम्ही परत येऊ शकता. आणि पुढे तर समर्थ फार असं बोलत आहे, पहा, सुकृत आहे तो भोगिती, सुकृत सरता ढकलून देते. ते स्पष्ट म्हटलं आहे. आपण देवते असली जैसे तैसे, म्हणोनी तिन्ही मुक्ती नासिवंत, सायोज्य मुक्ती ते शाश्वत,
तेही निरोपिले सावचित्त ऐक आता. तर म्हणे जोपर्यंत तुमचे पुण्य आहे, सुकृत, त्याचा वेग आहे, तोपर्यंत तुम्हाला तिथे राहण्याची परवानगी आहे. त्यानंतर ढकलून देते. चलो हो गया, चेकआउट टाईम त्याला म्हणतात. 4 दिवसाचे पैसे भरले होते, आता इथूनही ढकलून देतील. 5 दिवस सलोकता समीपता झाली आता. तर सुकृत सरता ढकलून देते. ते नहुष राजाची आहे गोष्ट. नहुष तो तिथे गेला. आता इंद्राला ईर्षा होता, इथे आला. आता म्हणे याचे जोपर्यंत पुण्य संपत नाही तोपर्यंत इथेच राहिले. तर इंद्राने एक ट्रिक केली आहे. म्हणे तू काय काय पुण्य केले जरा सांग. आणि तो सांगत गेला. आता त्याच्यामुळे त्याचे पुण्य काय झाले, क्षीण झाले. आता त्याची शक्ती संपली, त्याला ढकलून दिला. आता ही कान पडला तो खाली. जोपर्यंत पुण्य आहे, तर म्हणजे ही नेहमीच काय सतत तुम्हाला भीती आहे, तर केव्हा परत. पण म्हणून चौथी मुक्ती मिळवाली पाहिजे. तिथे मग कधीच देवापासून तुम्ही वेगळे होणार नाही. ती आहे सायुज्य मुक्ती. म्हणून इथे पहा, ब्रह्मांड नसेल कल्पांती, पर्वतासहित जळेल क्षिती, जेव्हा अवघेच देव जाती, मा मुक्ती कैच्या तेथे, तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ, ती ते केवळ जाणीजे ऐसी, निर्गुणी अनन्य असता, तेणे होय सायोज्यता, सायोज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती, भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्ती चतुष्टये नाम समास 10वा. श्रीराम. त्यामुळे प्रलय जेव्हा होतं तेव्हा ब्रह्मांडसुद्धा काय विलीन होऊन जातं. सगळे लोक, उच्च लोक जे 14 वन सगळे विलीन होतात. पण कुठे सगळे विलीन होतात, त्या एका परमात्म्यामध्ये. आणि त्या परमात्म्याशी जर आपण ऑलरेडी एकरूप झालेलो आहे, तर मग भीती आपल्याला काही नाही. म्हणून सायोज्य मुक्ती ही काय, नित्यमुक्ती, तीच मिळवली पाहिजे. निर्गुण परमात्मा निश्चळ, तिथे काही आकार नाही, तिथे रूप नाही. पण असं आहे, ही जरी मुक्ती श्रेष्ठ आहे तरी आपली पातळी काय हे आपल्याला पाहिली पाहिजे. ठीक आहे, आपण हे सगळं वर्णन ऐकलं, आता अर्थ नाही की आता सगळी भक्ती आधीची सगळी सोडली. अरे म्हणे हे तर काय नाशिवंत आहे. ती भक्ती सोडण्याचा अधिकार त्याला, ते ज्याला ही मुक्ती मिळाली आहे. आणि इथपर्यंत पोचायचं असेल तर मग हे सगळं रोड मॅप सांगितलेलं आहे असं सगळे. आता आपल्याला पाहिजे आपण कुठे आहोत. नुसतं त्याचं ध्येयचं नुसतं माहिती मिळून आपण तिथे पोहोचलो आहे असं नाही आहे. काय लिहिलं आहे? पंचवीसवी ओवी. आता अजून ते आता मागे कुठे जायचं. पादसेवन भक्तीने. हां, नाही ते काय, आता श्रवण भक्तीने सुद्धा असं लिहिलेलं आहे सायोज्य मुक्ती मिळेल, शेवटी मिळेल आहे. हां, असं डायरेक्ट नाही मिळणार. सायोज्य म्हणजे तिथे तुम्ही गुरूंशी संबंधित व्हाल, तो अर्थ आहे तिथे. तो हा मुख्य अर्थ नाही आहे. म्हणजे असं आहे की जर गुरुची भक्ती तुम्ही करत राहाल तर शेवटी तुम्हाला ही सायोज्य मुक्ती मिळेल असं म्हटलेलं आहे तिथे. तर याप्रमाणे इथे म्हणतात की तो जो निर्गुण परमात्मा आहे तो त्या
म्हणजे भक्ताला अनुभवास येते. आणि मग एकदा जर आत्मरूपात देवाला जाणलं तर मग कधीच लांब जाण्याचं, वेगळं होण्याचा प्रश्नच नाही. म्हणून खरा भक्त तो जो विभक्त होत नाही, ते जे सांगितलं आहे इथे. तर याप्रमाणे इथे भक्तीचा हा कळस एकदम शेवटचा शिखर, आत्मनिवेदन भक्ती. तर याप्रमाणे इथे भगवंताच्या कृपेने आपण ही भक्ती पाहिली. आता तुम्हाला एक मी श्लोक सांगतो. या श्लोकामध्ये असं आहे, एक एक भक्ती कोणी केली त्या भक्ताचं नाव आहे. नुसतं तुम्ही ऐका. श्री विष्णू श्रवणे परीक्षित भागवत. श्रवणभक्ती कोणी केली? परीक्षितने. वैयासिकी कीर्तने. वैयासिकी म्हणजे नारदही म्हणतात आणि व्यासही म्हणतात. त्यांनी कीर्तन भक्ती सतत किती ग्रंथ त्यांनी लिहिले आहे. ते काय आहे तर म्हणे कीर्तन भक्तीचे ना. कीर्तन म्हणजे सतत भगवंताच्या कीर्तीचं गान करणं. वैयासिकी कीर्तने. प्रल्हाद स्मरणे. प्रल्हादाने कोणची केली? स्मरण भक्ती. तदंघ्री सेवने लक्ष्मी. पादसेवन लक्ष्मी, सतत लक्ष्मी भगवंताच्या चरणी आहे. पृथू पूजने. पृथू महाराजांनी पूजन भक्ती केली. अक्रूर स्तुती. अक्रूरांनी वंदन भक्ती केली. अक्रूर माहिती आहे का तुम्हाला? भगवंताला घ्यायला तो गेला होता, कंसाने पाठवलं होतं. तर तो सारखं वंदनच करत आहे. आणि गोकुळ वृंदावनामध्ये जेव्हा तो गेला आहे, जिकडे तिकडे देवाच्या लीला झालेल्या आहे, वंदन. अक्रूर स्तुती वंदने असं म्हटलेलं आहे. आणि कपिपतीर दास्ये. कोण? मारुती. कपिपतीर दास्ये सखे अर्जुन. सख्य भक्ती अर्जुनाची. आणि सर्वात्मनिवेदने बलिरभूत. बलिराजाने आत्मनिवेदन भक्ती. इथे आत्मनिवेदन म्हणजे खरं म्हणजे ते सायोज्य नाही आहे, सर्व समर्पण. बळीराजाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? वामन अवतार. तर झाले का सगळे? श्री विष्णू श्रवणे परीक्षित भागवत. वैयासिकी कीर्तने प्रल्हाद स्मरणे. तदंघ्री सेवने. अंघ्री म्हणजे काय? पाय. तदंघ्री सेवने लक्ष्मी. पृथू पूजने. अक्रूर स्तुतिवंदने. कपिपतिर्दास्ये सखे अर्जुन. सर्वात्मनिवेदने बलिरभूत. कृष्णार्पितम यत्परम. असा एक श्लोक आहे. 9 भक्तांचं वर्णन आहे. झालं का 9? म्हणजे माझं नाव याच्यात नाही आहे कुठे. आता तुम्ही एड करा कुठे फिट होता. सध्या तर अभक्त आहे मी, विभक्त. चला, तर भगवंताच्या कृपेने आपलं हे पूर्ण होत आहे. आता तुम्हाला 5वी मुक्ती, शिबिरापासून मुक्ती. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.